नमस्कार, माझं नाव अक्षता आहे आणि या माझ्या अक्षता डेली ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. मी आताच माझं हे यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे. अगोदर रेग्युलर रेसिपीजचं होतं, पण ते न करता मी आता डेली ब्लॉग्स करणार आहे. त्यासाठी मला तुमचं सपोर्ट पाहिजे. तर आता हे आहे माझं यामध्ये मी माझं दैनंदिन जीवनात काय चालू आहे, कसं चालू आहे, माझी फॅमिली याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. तर आता ह्या रविवारी मला सुट्टी होती. तर सुट्टीच्या दिवशी आता घरी होती, म्हणजे की छोट्याला काय करू तर बोलू चला खाली खेळायला जाऊया. आता खाली बिल्डिंगमध्ये एवढं मोठं स्पेस आहे, खेळायला खूप जागा आहे, तर तो खेळून जर त्याला हे सुद्धा बरं वाटतं. म्हणून मग आमच्या बिल्डिंगच्या मागे आले. बिल्डिंगच्या मागेच हे असं सर्व छोटंसं आमचं पार्क आहे, जे गार्डन आहे. त्यामध्ये मुलांना खेळायला जागासुद्धा आहे. तर मग आम्ही ही युवांची छोटी सायकल आहे ती घेऊन मी खाली आले. त्याला अजून ती सायकल तेवढी प्रॉपर चालवता येत नाही. ती आताच दीड महिना झाला त्याला आम्ही आणली होती. म्हणून सुरुवातीला तो चालवायला पाहत नव्हता, घाबरत होता, हातात घ्यायचा नाही. पण आता तर त्याला असं वाटायला लागले की मला ही सुद्धा सायकल चालवायची. कारण तो खाली येऊन लहान पोरांना वगैरे बघतो सायकल चालवताना किंवा काही करताना. तर आता त्यालासुद्धा वाटतं की मी सुद्धा सायकल चालवावी. त्यामुळे मग तो आता सायकल चालवण्याचे त्याचे प्रयत्न चालू आहे. आणि हे पाहून मलासुद्धा खूप छान वाटलं की बाबा तो स्वतः प्रयत्न करतो. या अगोदर जेव्हा आम्ही त्याला खाली घेऊन यायचो सायकल घेऊन, तेव्हा तो आम्हाला सांगायचा की तुम्ही फिरून त्या हँडल आम्ही मोठं केलं होतं, त्या हँडलवरून तुम्ही मला ओढा, मी फक्त उभा राहणार. पण आता तो स्वतः प्रयत्न करू लागला आहे आणि छान अशी सायकल चालवतो. असेच प्रयत्न करून तो मला माहिती आहे की खरंच खूप छान सायकल चालवेल. त्यानंतर त्याच पार्कमध्ये आमच्या हे झोपाळासुद्धा म्हणजे आहे. तर युवान तिकडे घसरगुंडीवर चढत होता. तर मी सुद्धा माझंसुद्धा मन आवरलं नाही या झोपाळ्यात बसणार, कारण लहानपणाची आठवण येते ते पाहून. लहानपणी आपण तसंच त्या झोपाळ्यात बसूनच सर्व टायमिंग आपला गेलेला आहे. त्यामुळे खरंच माझंसुद्धा मन आवरलं नाही. मी सुद्धा झोपाळ्यात जाऊन बसले आणि नंतर तिकडे युवान घसरगुंडीवर खाली येत होता. तर थोडासा तो खाली पडला, कारण तो जोरात असं आलं वरून, पटकन उठून गेली आणि त्याला उचललं. तर रडला वगैरे नाही, तेवढं काही तो हे करत नाही, म्हणून काही वाटत नाही. तो असं लाईटलीच घेतो, जास्त काही म्हणजे मला लागलं आहे, मी रडत राहील असं काही त्याचं नेचर नाही आहे. त्यानंतर पडला तरीसुद्धा त्याला परत पुन्हा चढायला तो गेला. असं घाबरत नाही की मी आता पडलो किंवा काय, मी आता चढणार नाही, असं त्याला काहीच वाटत नाही. तेवढं पडूनसुद्धा तो पुन्हा तिथे गेला आणि मम्मीसुद्धा तिथे उठून गप्पपणे तिथे उभी राहायला गेले. हा बघा आला तो, त्याला खूप मजा वाटते खेळायला. असं एकदम फ्लॅट आहे, इथे जागा नाही आहे जास्त खाली, त्यामुळे तो पडला. नंतर झोपाळ्यात बसला आणि झोपाळ्यात पण बसता त्याने हात सोडला आणि तिथे सुद्धा पडला. त्याला काही लागलं नाही, तर उंची झोपाळ्याची थोडी कमीच आहे. नंतर मी तुला सांगितलं की हात सोडायचा नाही, तू धरून ठेव. तर माझं पण मन छोटे राहवलं नाही, पुन्हा पडलं तर, म्हणून मी धरून ठेवलं त्याला आणि थोडीफार व्हिडिओ घेतली. कारण ते धरून ठेवल्यानंतर व्हिडिओ घ्यायला थोडं जमत नाही. त्यानंतर मग युवान पुन्हा त्याला मी मोबाईल तिथे खाली ठेवलं आणि त्याला तिथे बसवून मी स्वतः पकडून त्याला हलवू लागले. आणि त्याला या झोपाळ्यात बसायला खूप मजा वाटते, पण जास्त त्याला जोरात मी झोपा देत नाही, कारण तो घाबरतो. तर असं थोडं हळूहळू दिलं तरी खूप बरं वाटतं, बास वाटतं. तरी सुद्धा त्याला स्वतःला ते झोका घेता येत नाही, त्यामुळे त्याला त्यामध्ये बसण्यासाठी एवढा इंटरेस्ट येत नाही. तो जास्त करून मग फुटबॉल आहे, बॉलसोबत खेळ किंवा गाडी चालव, सायकल चालव, घसरगुंडी यामध्ये तो जास्त रमतो. त्याला वाटतं की जी गोष्ट मला करता येते तिथे तेच करत राहावं. आणि मग त्याला मी पुन्हा झोपाळ्यावरून उतरवलं आणि मग तो पुन्हा मला सांगत होता की आपण घसरगुंडीवरच जाऊया. आणि मी जाऊ तो घसरगुंडीवर, कारण झोपाळा घसरगुंडी हे सगळं असं बाजूबाजूला एक साईड मुलांसाठी खेळण्यासाठी आहे.
त्यानंतर घसरगुंडीवर खेळायला मला पण वाटलं की मला पण बसून मला पण घसरगुंडीवर बसायचं आहे, म्हणून मी सुद्धा मोबाईल खाली ठेवलं आणि घसरगुंडीवर बसायला गेले. घसरगुंडीवर बसायला तर गेले, पण जेव्हा घसरगुंडीवर चढले तर मला सुद्धा भीती वाटायला लागली, कारण आता माझी तब्येत वगैरे भरपूर आहे आणि एवढं खाली पडले मी, त्यामुळे मला पण भीतीच वाटायला लागली. तर तेच मला आपल्यालाच भीती वाटते, तर हा छोटा कसा, कारण मी खूप फ्लॅट आहे, थोडंसं जरा हे पाहिजे होतं, कारण त्यामध्ये मग आपण खाली पडत नाही. त्यानंतर पुन्हा विमान सायकल चालवायला गेला, त्याला मी पार्कमधून बाहेर काढली आणि तिथे जो आमचा बिल्डिंगचा बाहेरचा ग्राउंड आहे तिथेच त्याला मी सायकल चालवली आणि ते सायकल चालवत होता. हा आमचा दुपारचा टायमिंग आहे आणि दुपारी खाली आलो होतो. सकाळच्या घरातील सर्व काही कामं आवरून एक दोनच्या दरम्यान आम्ही खालीच होतो आणि मग आमचं खेळणं वगैरे चालू होतं, कारण त्याला पण असं एकट्या घरावर राहून कंटाळतो, त्यामुळे त्याला सुद्धा वाटतं की कुठेतरी बाहेर जावं. आणि आज रविवार असल्यामुळे सर्व मुलंसुद्धा खाली खेळायला आली होती. काही मुलं क्रिकेट खेळत होती, काही पकडापकडी तिकडे खेळत होती. ही आमची बिल्डिंग आहे. बिल्डिंग अशी बाजूने पूर्ण आहे आणि हा ग्राउंड असा मध्ये आहे, पण आमच्यासाठी हा ग्राउंड आमच्या मागच्या साईडला आहे. एकच मोठा हा आमचा मॉल बिल्डिंगचा कॉम्प्लेक्स आहे, त्यामध्ये जागासुद्धा मध्ये भरपूर आहे. इथे सुद्धा आहे, हा मागची साईड आहे, म्हणजे तिथे मध्ये जागा सोडलीच आहे पार्कसाठी म्हणून, आणि पुढच्या साईडला पण थोडी जागा आहे, त्यामुळे मुलांना खेळायला वगैरे भरपूर जागा होते. आणि त्यामुळे खरंच खूप बरं वाटतं आम्हाला सुद्धा की सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी असं कंटाळा आला तरी आम्ही इथं गप्पा मारायला येऊ शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही होतं. त्यानंतर आम्ही पुढे तिकडे गेलो. जेव्हा सायकल चालत होता तो सायकल चालवता पुढे गेला आणि पण मग परत माझे तिथे गेले आणि तो सायकल चालवता मला खूप मजा आली होती. त्यांनी खूप सायकलचा राऊंड वगैरे घेतला, मी आपली त्याच्या मागे गेली, करत मागे करत होते. तर मग त्याला एक ते दाणा वगैरे घेतली, त्याला सुद्धा मोहन झाला की त्यांच्यासोबत विचार केला आणि त्या सर्वांची नजर होती त्याच्या सायकलवर की त्यांना सुद्धा सायकल चालवून पाहायची होती. तर मी यांना बोलले की आपण दादाला सायकल चालवायला देऊया. तर सायकल चालवायला दिली, पण विरांना ते पटले नाही. नाही तुला दादा सायकल घेऊन दादाने सायकल नेली, पप्पाला नाव सांगेल असं तो बडबडायला लागला, कारण त्याला त्याची गोष्ट काही शेअर करायला सध्या तरी नाही आवडत, त्याला नाही समजत की असं दिलं पाहिजे वगैरे. ठीक आहे, त्याच्या इच्छा कोणी असेल तर थोडं तो हे करतो, पण ही मोठी मुलं वगैरे असली तर त्याला नाही पटत. आणि ही मुलंसुद्धा एक करून थोडे करत होती आणि मग त्याला सायकल आणून दिली त्या लोकांनी. मग तो पुन्हा सायकल चालवायला लागला. तर मी त्याला सारखीच म्हणत होती चल आता घरी जाऊया, आपण खूप वस्तू केली वगैरे, तर आपल्याला पण जेवायचं तर घरी. पण त्याचं मन काही भरलेलं नव्हतं, तो आपल्या सायकल चालवतच होता. तर आणि खूप मजा आली होती सायकल चालवून, त्यामुळे मी सुद्धा मग थोडं खेळू द्यायचं आणि मग त्याला चालू होतं. त्यामुळे मी पुन्हा सायकल घेतली आणि त्याला मस्त ना, तो त्याला चालूच होतं बडबडणं, घेऊ नको. आणि असंच करता आमचा ते टायमिंग तिथंच 1 तासाचं केलं. पुढे सुद्धा मी माझ्या घरातील ब्लाऊज मी सकाळी कसं घरातलं आवडते, कामावर जाते, त्यानंतर आल्यानंतरचं माझं रुटीन झालं संध्याकाळचं काय असतं, आमचं सर्व कसं मॅनेज होतं हे तुम्हाला सर्व काही दाखवेल. आमच्या फॅमिलीमध्ये कोण आहे, आमचं कसं आम्ही सगळं मॅनेज करतो. हा छोटा होता तेव्हापासून मी नोकरी वगैरे होते, ते मी तुम्हाला सर्व काही सांगेन. तर यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. यापुढे तुम्हाला खरंच खूप छान इंटरेस्टिंग या गोष्टी पाहायला मिळतील. मुंबईच्या जीवनाव्यतिरिक्त गावातलं जीवनसुद्धा आमचं कसं असतं ते सुद्धा तुम्हाला लवकरच पाहायला भेटेल. मी गावी गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला ब्लॉग करेन. थँक्यू.